ज्या ज्या लोकांनी बाजार पडो अथवा बाजार वाढो सातत्यपूर्ण आपली गुंतवणूक सुरू ठेवली, त्यांच्या जीवनामध्ये गेल्या 10 वर्षात किती संपत्ती निर्माण झाली. 1 फेब्रुवारीला बजेट सादर होत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा बजेट सादर झाले तेव्हा शेअर मार्केट कसे होते, शेअर बाजार कसा होता, चला जाणून घेऊया ट्रॅक रेकॉर्ड. 2016, 2018 आणि 2020 ला जेव्हा बजेट सादर झाले तेव्हा शेअर बाजार कोसळला होता. 2019, 2023 आणि 2024 ला बजेट जेव्हा सादर झाले तेव्हा शेअर बाजार संमिश्र होता. 2015, 2017, 2021 आणि 2022 बजेट सादर झाले आणि शेअर बाजार वाढला होता. मित्रांनो, शेअर बाजार पडला की शेअर बाजार वाढला आणि बजेटमुळे काय झालं ही झाली चर्चा. मात्र ज्या ज्या लोकांनी बाजार पडो अथवा बाजार वाढो सातत्यपूर्ण आपली गुंतवणूक सुरू ठेवली, त्यांच्या जीवनामध्ये गेल्या 10 वर्षात किती संपत्ती निर्माण झाली, त्यांना किती टक्क्याचा परतावा मिळाला. मित्रांनो, गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांनी सातत्यपूर्ण गुंतवणूक केलेली आहे डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडांच्या स्कीमनं त्यांना 19 ते 20% परतावा दिलेला आहे. म्हणूनच एक सोपं, साधं आणि सरळ गणित आहे. स्टे इन्व्हेस्टेड. बाजाराकडे लक्ष न देता आपली गुंतवणूक चालू ठेवा. तुमच्या जीवनातील गोल्स पर्यंत, उद्दिष्टांपर्यंत तुम्हाला नक्की पोहोचता येईल. तुम्हाला यासाठी जर मार्गदर्शन हवे असेल तर कडलग इन्व्हेस्टमेंटला संपर्क साधा. या आणि अशा एज्युकेशनल रीलसाठी आम्हाला फॉलो करा.